कौतुक केलेलं कोणाला आवडत नाही. "तू छान दिसतेस गं, तू हे काम छान केलं, तुला हे फार मस्त जमतं, आज तू खरंच खूप छान दिसते." कौतुक कोणाला ऐकायला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं. पण आपल्याला मग कौतुक ऐकायची सवय लागते आणि पुढे कधीतरी कोणी आपलं कौतुक नाही केलं, तर आपला मूड ऑफ होतो. आपल्याला असं वाटतं, "अरे च्छा! मी चांगलं नाही करत आहे का? मी आज छान नाही दिसत आहे का?" असं आपल्याला मग मनातल्या मनात वाटायला लागतं आणि अल्टिमेटली आपला स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला सुरुवात होते आणि समोरच्याकडून आपल्याला अपेक्षाही वाढायला लागते आणि समोरचं मात्र काही कौतुक करत नाहीये, ॲप्रिशिएट करत नाहीये म्हटल्यावर आपल्याला अपेक्षाभंगाचं दुःख होतं. असं होतं का तुमच्या बाबतीत? असं होत असेल तर आत्ताच थांबवा. फॉर एक्झाम्पल मी देते, आपण सुंदर तयार होतो. मला सांगा आपण तयार कोणासाठी होतो? आरशामध्ये बघतो आपण जेव्हा सुंदरसं तयार होतो, छानसा ड्रेस घालतो, मेकअप करतो, कोणासाठी होतो? आपल्या स्वतःसाठी, बरोबर? आणि मग आपण जेव्हा स्वतःला आरशात बघतो, तेव्हा आपण स्वतःला म्हणतो का, "वॉव! तू छान दिसतेस आज." म्हणतो? नाही ना. कारण आपल्या डोक्यामध्ये काय असतं, जेव्हा आपण तयार होऊन बाहेर जाऊ, तेव्हा आपल्या घरातले असतील किंवा आपले मित्रमंडळी असतील किंवा आपले जवळचे लोकं असतील, ते आपल्याला कौतुकाने सांगतील, "सुंदर दिसतेस, छान दिसतेस." आणि जेव्हा आपल्याला समोरचा व्यक्ती सांगतो, की "तू छान दिसतेस," तेव्हाच आपलं मन म्हणतं हां, आपलं मन ॲग्री करतं, की "ओके, मी आज छान दिसते." आणि जर समोरचं असं म्हटलं नाही, तर आपल्याला असं वाटतं, की मी आज छानच दिसत नाहीये. असं का होत असेल बरं? कारण आपण स्वतःला कधीच ॲप्रिशिएट करत नाही. बरोबर? नेहमीच आपल्याला स्वतःला मी सुंदर आहे हे पटवून देण्यासाठी समोरच्याच्या कन्फर्मेशनची गरज लागते. तेव्हाच आपलं मन मानतं, की ओके मी छान आज दिसतीये किंवा मी जे काही काम केलंय ते छान केलेलं आहे. का? आपल्याला माहीत नाही आपण छान दिसतो? आपण मुळातच सगळेच छान आहोत, सुंदर आहोत. देवाने आपल्याला खूप छानच घडवलेलं आहे, विचार करूनच घडवलेलं आहे. आणि मग आपण समोरच्याकडून का अपेक्षा धरतो? मान्य आहे, कधीतरी कौतुक ऐकायला आपल्याला सर्वांना आवडतं. पण ह्यात जर कौतुक ऐकून घेण्याची आपल्याला सवय लागली, तर कुठेतरी आपण आपण स्वतः छानच दिसतो, कोणी कौतुक करो किंवा नाही करो हे विसरून जातो आणि समोरच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा ठेवतो, समोरच्यावर जास्तीत जास्त डिपेंडंट राहायला लागतो आणि त्याचा परिणाम आपल्या स्वतःवरच होतो. ते म्हणजे आपण नाराज राहायला लागतो. आपण दुःखी राहायला लागतो किंवा आपला स्वतःचा कॉन्फिडन्सच कमी होतो. कारण आपल्याला वाटत असतं, की मी नाही आहे चांगली किंवा मी नाही छान दिसत आहे. मी गोष्टी नाही चांगल्या करत आहे. कारण मला कोणी अप्रिशिएटच करत नाही. असं अशी ही सवय आपल्याला लागू नये त्यासाठी काय करायचं माहिती आहे का? आपण जेव्हा मस्त तयार होतो ना, तेव्हाच स्वतःला सांगायचं, "वॉव! आज तू छान दिसतेस." आपल्याला कळतं ना, आपण जसे आहोत किंवा आपण छान तयारी केल्यावर कसे दिसतोय हे आपल्या मनाला कळतंय, आपल्या डोळ्यांना दिसतंय. तेव्हाच आपल्याला म्हणायचं, की आपण छान दिसत आहोत. तू आज मस्त दिसतेस. तू आज छान काम केलंयस. मग अशी जर आपण स्वतःला सवय लावली, तर आपलं कोणी कौतुक करो किंवा नाही करो, आपल्याला फरक पडत नाही. हां, ऑफिसमध्ये जेव्हा आपण जातो, आपण भरपूर काम करतो आणि ते ॲप्रिसिएशन जे आपल्याला उपयोगी ठरतं आपल्या पुढच्या प्रमोशनसाठी, इन्क्रिमेंटसाठी ते ॲप्रिसिएशन वेगळं. पण हे जे डे टू डे लाईफमधलं जे अप्रिसिएशन आपण दुसऱ्याकडून एक्स्पेक्ट करतो, ते एक्स्पेक्ट करणं आपण थांबवलं पाहिजे. सुरुवातीला जाईल जड किंवा आपल्याला ती सवयच नसते ना, त्यामुळे आपल्याला वाटेल "अरे च्छा! असं कसं?" किंवा काय. कारण काय असतं समोरचा आपल्याला नाही माहिती प्रत्येक वेळेस कोणत्या मनस्थितीत असतो किंवा त्याचा मूड कसा असेल किंवा त्याला नसेल नसेल आवडत ॲप्रिशिएट करायला, असतो कोणाकोणाचा स्वभाव. म्हणून मग काय आपण स्वतःला रोज हर्ट करून घ्यायचं? नाही ना. आपण छानच आहोत. छान मस्त जेवण बनवतो आणि जिथं आपलं चुकतं तिथे आपल्या स्वतःला कळतं, की आपण इथे चुकलेलो आहोत. तिथे आपल्याला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे हे आपल्याला कळतं आणि आपण तिथे इम्प्रूव्हमेंट करायची. कारण आपल्याला आपलं आयुष्य आहे, आपल्याला छान पद्धतीने जगायचं असेल, तर कुठेतरी आपण दुसऱ्याकडून ह्या अपेक्षा जे ठेवतो त्या कमी करायला पाहिजेत. ज्या इम्पॉर्टंट अपेक्षा आहेत त्या ठीक आहेत. पण डे टू डे लाईफमधल्या पावलोपावलीच्या ज्या अपेक्षा आपण वाढवून ठेवतो ना, त्या आपण कुठेतरी कमी केल्या पाहिजे. म्हणजे मग आपलं आयुष्य हे आनंदी राहील आणि आपला जो आनंद आहे ना, तो दुसऱ्यावर डिपेंडंट न राहता तो आपल्या स्वतःवरच डिपेंडंट राहील आणि जेव्हा गोष्टी आपल्या स्वतःवर डिपेंडंट असतात, तेव्हा त्या आपोआपच चांगल्या पद्धतीने होतात.
जसं एखादं काम आपल्याला माहीत आहे, की हे आपल्यालाच करायचं आहे. आपण त्या कामाला कोणावर डिपेंडेंट राहत नाही. म्हटल्यावर आपण ते काम झटपट करून मोकळं होतो. हो की नाही? त्याचप्रमाणे आपण जर कोणाकडून अपेक्षा अशा ठेवल्या नाही, तर आपल्याला वाईटसुद्धा वाटणार नाही आणि अपेक्षाभंगाचं दुःखसुद्धा होणार नाही. म्हणून मग जेव्हा तुम्ही स्वतःचं कौतुक दुसऱ्यांकडून करून घेण्याच्या अपेक्षा जर तुमच्या मनामध्ये ठेवत असाल, तर कुठेतरी त्या अपेक्षा आपण बंद करायला पाहिजेत. मग अपेक्षा जर आपण बंद केल्या समोरच्याकडून आणि जर आपल्याला कधीतरी असं आपलं कौतुक ऐकायला मिळालं, तर आपल्या मनाला छानच वाटणार आहे. पण रोज-रोज ती सवय नको. स्वतःला ॲप्रिशिएट करा. स्वतःचा आरशासमोर 1 मिनिट उभं राहून कौतुक करा. स्वतःच्या मनाला माहीत असतं आपण खूप छान आहे, मस्त आहे आणि स्वतःच्या मनाला हे पण माहीत असतं, की हे आपल्याला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. इथे इम्प्रूव्हमेंट आपल्याला करायला पाहिजे, की ही आपण करायची म्हणजे आपण बेस्ट होऊ. तेव्हा लक्षात ठेवा ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण ह्या आपण जर आपल्या जीवनामध्ये अवलंबल्या तर आपण नेहमीच आनंदी राहू आणि स्वतःवरचं प्रेम ह्याने वाढणार आहे आणि आपल्याला नेहमीच कौतुक ऐकून घ्यायची जी सवय असते ती कमी होईल आणि त्यामुळे अपेक्षाभंगाचं दुःखसुद्धा होणार नाही. आणि जर तुम्हाला सेल्फ लव्ह वाढवायचं असेल, स्वतःची रिस्पेक्ट वाढवायची असेल, तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. छोट्या गोष्टी असतात, डे टू डे लाईफमधले असतात, पण ह्या आपल्या मनामध्ये खोल इम्पॅक्ट करून जातात. म्हणून मग अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात त्या फार महत्त्वाच्या असतात आणि त्या गोष्टींमुळे आपण एकतर आनंदी राहू शकतो किंवा आपण दुःखी राहू शकतो. हे आपल्या स्वतःच्या हातात आहे, की आपल्याला आनंदी राहायचं आहे का दुःखी राहायचं आहे, की समाधानी राहायचं आहे का नेहमीच दुसऱ्यांवर अपेक्षा ठेवून दुःखात राहायचं आहे, हे तुमच्यावर आहे. तेव्हा चला स्वतःला ॲप्रिशिएट करूयात आणि स्वतः आनंदी राहूयात आणि दुसऱ्यांना पण आनंद स्प्रेड करूयात. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि जर असेच छान-छान टॉपिक तुम्हाला बघायचे असतील तर आपले